आषाढ लागून बरेच दिवस झाले. गुळाच्या गोड पुऱ्याही बनवून झाल्या, पण आमच्या आजींचं काही मनच भरेना. म्हणत होत्या की आमच्या वेळेस कापण्या बनवायचे, कुरडई पापड तळून घ्यायचे, गोड दशमी बनवायचे, शेजारी पाजारी सर्वांना द्यायचे आणि तुम्ही मुली मात्र कंटाळाच. मी म्हटलं, हो आजी, तसं नाही. 2 दिवस जरी जास्त राहिल्या तरी वातट आणि चिवट होतात. आजी म्हणाल्या, अगं मी माझ्या पद्धतीने बनवते. मुलांना खाऊ म्हणून 2 काय 4 दिवसही खातील. चला तर मग मंडळी, सुरुवात करूया. तर आषाढाच्या कापण्या बनवण्यासाठी सुंठ पावडर, बडीशेप पावडर, वेलची पूड तर हवीच. पण माझ्याकडे सुंठ पावडर आयत्यावेळी काही नव्हती. मग मी काय केलं, खलबत्त्यामध्ये 1 इंच एवढा सुंठचा तुकडा घेतला आणि खलबत्त्यातच बारीक करून घेतला. आणि बारीक झाल्यानंतर म्हटलं, यात थोडेफार धागे तर असतातच, कितीही कुटून घेतलं तरी. मग काय केलं, एका गाळणीने सर्व हे गाळून घेतलं सुंठ पावडर आणि बारीक अशी पावडर तयार करून घेतली. तर हे पहा, एवढी अशी ही सुंठ पावडर कुटून झाली आहे. आता गाळणीने सर्व गाळून घेतली. तर तुम्ही पाहू शकता, अगदी रेडीमेड अशी ही सुंठ पावडर दिसते. आता याच पद्धतीने मी इथे सर्व सुंठ अशी थोडी कुटून घेतली आणि गाळून घेतली. मला हवी तेवढी लागेल मी वापरेल आणि बाकीची एका हवाबंद डब्बीमध्ये ठेवून दिली फ्रीजमध्ये, की 2-4 महिने आरामात टिकते. मग आपण चहासाठी सुद्धा वापरू शकतो किंवा ऐन वेळेस एखाद वेळेस सुंठची गरज भासली तर तेव्हाही ही सुंठ पावडर वापरू शकतो. त्यानंतर आता याच खलबत्त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा एवढी बडीशेप घातली आणि यातच 1 हिरवी वेलची. बडीशेप आणि हिरवी वेलची मी एकदाच कुटून घेते. 1 वेलची मग कुटली जाणार नाही आणि एवढीशी बडीशेपसुद्धा चांगली बारीक पावडर होत नाही, म्हणून वेलची आणि बडीशेप एकत्रच कुटून अशी गाळून घेतली. तुमच्याकडे वेलची पूड असेल किंवा बडीशेप पावडर असेल तर तीही वापरू शकता. मी इथे सर्व हे आत्ताच रेडी करून घेतलं, माझ्याकडे पावडर नव्हती म्हणून. त्यानंतर आता आपण लागणारे साहित्य पाहूया. तर इथे मी 2 वाटी एवढे गव्हाचे पीठ घेतले. या वाटीने मोजूनच 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि 1 वाटी एवढा बारीक चिरलेला गूळ. तर 2 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी एवढा चिरलेला गूळ घेतला. याच वाटीने मी गूळ आणि गव्हाचे पीठ मोजून घेतले, त्याच वाटीने आपण पाणीही मोजून घेऊयात. आता इथे मी घेतले आहे सुंठ पावडर जी आपण कुटून घेतली अर्धा चमचा, 1 चमचा एवढी बडीशेप, वेलची पूड आणि अगदी चिमूटभर थोडंसं मीठ. फक्त नावापुरता, अगदी नकळत असं थोडंसं मीठ घेतलं आणि 1 4 चमचा एवढे तेल घेतले. सोबतच इथे घेतले आहे मी 1 2-3 चमचा एवढी खसखस आणि एक अर्धी वाटी एवढी चणा डाळीचे पीठ. तर याच वाटीने मी गच्च भरून एवढे गव्हाचे पीठही घेतले होते आणि ह्याच वाटीने चिरलेला गूळसुद्धा. अगदी हलक्या हाताने गव्हाचं पीठ भरत असाल तर 2.5 वाटी एवढं घेऊ शकता. तर या वाटीने हे पाऊण वाटी एवढं पाणीसुद्धा घेतलं. ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ मोजून घेतले त्या वाटीनेच गूळ आणि त्या वाटीनेच पाणीसुद्धा मोजून घेतले. अगदी दाबून असं जर तुम्ही गव्हाचं पीठ घेत असाल तर 2 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी पाणी, 1 वाटी चिरलेला गूळ अगदी बरोबर प्रमाण होतं. हलक्या हाताने थोडंसं मोजून घेत असाल तर 2.5 वाटी गव्हाचं पीठ घ्या, 1 वाटी एवढं पाणी आणि 1 वाटी चिरलेला गूळ बरोबर प्रमाण होतं. आता गुळात मी पाऊण वाटी पाणी घातलं आणि आता हा टोप गॅसवर चढवला आणि फक्त गूळ वितळेपर्यंतच गरम करून घेतलं, जास्त पाक करायचा नाही. गूळ वितळला होता, टोप खाली घेतला आणि थंड होऊ देऊयात. गुळाचं पाणी थंड होते तोपर्यंत आता परातीमध्ये इथे सर्व हे 2 वाटी एवढं गव्हाचं पीठ घातलं, यातच अर्धी वाटी एवढं चणा डाळीचं पीठ घालूयात. चणा डाळीचे पीठ आणि गव्हाचे पीठ मिक्स करून घेऊयात. अर्धीपेक्षा थोडीशी बेसन पीठ कमी आहे किंवा अर्धी वाटी घेतलं तरीही चालेल. तर अर्धी वाटी बेसन पीठ, 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 4 चमचा एवढं तेलाचं मोहन. तेल चांगलं धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घेतलं, म्हणजे कापण्यासुद्धा तेवढ्याच खुसखुशीत अशा होतात. तर आता तेल गरम होतं म्हणून चमच्यानेच हे सगळं आधी मिक्स करून घेते. मग हाताला सहन होईल तर हाताने सगळं हे तेल आपण पिठाच्या कणाकणाला लावून घेऊयात. तर बेसन पीठ आणि गव्हाच्या पिठाला तेलाचं मोहन चांगलं लागलं पाहिजे, म्हणून हाताने असं चोळून सर्व गव्हाच्या पिठाला हे तेलाचं मोहन लावून घेऊयात. तोपर्यंत चांगलं मिक्स करायचं की जोपर्यंत याचा मुटका बांधला जात नाही तोपर्यंत हे तेलाचं मोहन गव्हाच्या कणाकणाला लावून घ्यायचं. त्यानंतर आता या सुंठ पावडर घातली, बडीशेप पावडर घातली, सोबतच आता थोडंसं मीठ घालूयात. गोडाचा पदार्थ आहे म्हणून थोडं मीठ घातलं की अजूनच चव वाढते, पण अगदी नावापुरतंच. अगदी पाव चमच्यालाही कमी असं मी इथे मीठ घातलं आणि सगळं आता मिक्स करून घेऊयात. सगळं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर
आता जे आपण गुळाचं पाणी केलं होतं ते यात घालूयात. तर गुळाचं पाणी अगदी थंडगार होऊ द्यायचं, तेव्हाच यात मिक्स करायचं. तर या गाळणीने मी हे गुळाचं पाणी गाळून घेते, म्हणजे थोडंफार काळी कचरा असेल तर तोही मग निघून जातो. तर हे पहा, या पद्धतीने गुळाचं पाणी सर्व असं गाळून घेतलं. गुळाचं पाणी चांगलं थंडगार होऊ द्यायचं, तेव्हाच पिठात घालायचं. तर एकदाच मी सर्व पीठ घातलं आणि एकदाच सर्व पाणी घातलं, तर तुम्ही पाहिलं टोपात अजिबात पाणी शिल्लक नाही आणि सर्व पीठ आता आपण हे भिजवून घेऊयात. तर कुठेही पाण्याची मला गरज भासली नाही. वरून पाणी घालण्याचीही नाही आणि गव्हाची कणिक घालण्याची सुद्धा नाही. तर हे पहा, अगदी बरोबर असं हे प्रमाण येत आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी गोळा असा बांधला गेला सर्व. नवशिके असाल तर एखाद वेळेस काय होतं, पिठावरही अवलंबून असतं. कधी एखादी गहू कमी पाणी शोषतो, एखादी गहू जास्त पाणी शोषून घेतो. म्हणून थोडंफार पाण्याचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो गव्हाच्या पिठामुळे, पण जास्त फरक नाही पडत. तर इथे माझं बरोबर असं हे पाणी झालं. तर टोपातसुद्धा पाहू शकता अजिबात गुळाचं पाणी शिल्लक नाही किंवा मी वरूनही पाणी घेतलं नाही आणि वरून कणिकसुद्धा घेतली नाही. तर हे पहा, बरोबर असं इथे परफेक्ट असं प्रमाण झालं आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही काहीही चुकलं नाही. तर ही आमच्या आजींची पद्धत आहे. कापण्याही खूप खुसखुशीत होतात. तर आता सर्व कणिक अशी मी चांगली तिंबून घेतली, एकसारखी करून घेतली. हे पहा, या पद्धतीने सर्व कणकेचा असा गोळा करून घेतला. तर इथे आपल्याला आता जास्त वेळ हे मुरू द्यायचं नाही आहे. आपण याच्यात बेसन घातलं आहे म्हणून काय होतं, थोडंसं असं चिकट होतं. म्हणून एक 5-10 मिनटं थांबलं तरी काही हरकत नाही, पण जास्त 10-15 मिनटं मुरू द्यायचं नाही. तर तेव्हाच आता आपण गुळाच्या कापण्या बनवायला घेऊयात. तर गोलसर असा उंडा करून घेतला आणि त्यानंतर आता लाटून घेऊयात. थोडासा असा तेलाचा हात लावूनही लाटू शकता, पण पिठी लावू नका. तरी पहा, जास्त काही आपल्याला तेलाचा हात लावण्याची गरज भासत नाही, कारण पीठ आणि पाण्याचं प्रमाण बरोबर असं असतं, अजिबात चिकटत नाही. तर थोडंसं लाटून घेतल्यानंतर आता वरून खसखस पेरूया. सर्व बाजूनी अशी एकसारखी खसखस टाकायची. थोडंसं किनारला कमी खसखस पेरायची, म्हणजे काय होतं, आपण जशी लाटतो तशी खसखसही पसरते. तर हे पहा, अगदी रांगोळी घातल्यासारखी एकसारखी खसखस आपली पेरली गेली आहे. थोडंसं दाब देऊन लाटायचं. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा या पुरीवर जास्त लाटायची नाही, थोडंसं पुरी एवढंच लाटून मग खसखस घालायची. हे पहा, तर या बाजूने सुद्धा सर्व खसखस घातली आणि या बाजूनेही थोडं दाब देऊन लाटून घेऊयात. दोघंही बाजूने आता अशी आपण ही पोळी लाटून घेऊयात. खसखस म्हणजे आतपर्यंत चांगली दबल्या जाते आणि उठूनही दिसते. तर दोघं बाजूने खसखस घालून ही पोळी लाटताना थोडंसं दाब देऊन लाटायचं, म्हणजे खसखस आतपर्यंत दबल्या जाते आणि तेलातही मग खसखस निघत नाही. तर एवढी अशी मी ही पोळी लाटून घेतली. तर जास्तही जाड नाही किंवा अगदीही बारीक नाही. चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी पोळी लाटायची, म्हणजे कापण्याही मग खुसखुशीत अशा होतात. आणि जर तुम्हाला अजूनच कुरकुरीत हव्या असतील, थोड्याशा कडक अशा, तर पातळ थोडीशी पोळी लाटून घेऊ शकता. आता जो या पोळीचा गोलाकार भाग होता तो मी असा कट करून घेतला, म्हणजे चौकोन आकारात आपल्या बरोबर अशा कापण्या येतील. आता कापण्या आपण कापून घेऊयात. तर इथे मी सुरीच्या मदतीने सर्व अशा एकसारख्या कापण्या कापून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या कापण्याचे भाग करून घेऊ शकता. तर इथे डायमंड शेपमध्ये आपण ह्या कापण्या कापून घेऊयात, कापणींच्या आकारातच. तर हे पहा, अगदी पाटवडी असते तसं या कापणींना आकार देऊयात. तर जास्तही मोठी नाही किंवा अगदीही लहान नाही, अशा मध्यम मी इथे कापण्या केल्या आहेत. हे पहा, आणि अलगद अशा उचलल्याही जात आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपलं गूळ आणि पिठाचं प्रमाण अगदी बरोबर होतं, म्हणून कापणी एक एक अशी ही पटकन उचलली जात आहे. जास्तही कडक नाही किंवा अगदीही अशी लुदलुदीत नाही आहे. तर या पद्धतीने कापण्या आपल्या बरोबर अशा रेडी झाल्या. सर्व कापण्या मी इथे काढून घेतल्या. तर तुम्ही पाहू शकता कापणीचा आकारही अगदी व्यवस्थित असा आला आहे. याच पद्धतीने आता सर्व कापण्या लाटून घेतल्या आणि कापून घेतल्या. गॅसवर आता कढाई ठेवून घेतली. तेल इथे जास्त कडकडीतही गरम होऊ द्यायचं नाही किंवा अगदी कमीही गरम ठेवायचे नाही. मध्यमपेक्षा थोडंसं तेल कमी गरम करायचं, म्हणजे कापण्या एकसारख्या खुसखुशीत अशा तळल्या जातात. तर झारणीत घेऊन सर्व कापण्या मी अशा उचलून घेतल्या आणि त्यानंतर एकदम तेलात सोडल्या. आता कापण्या घातल्यावर आपण थोडं साधारणपेक्षा जास्त तेल गरम करून घेतलं होतं, म्हणून कापण्या घातल्यावर तापमान कमी होतं. आता मात्र थोडासा गॅसची फ्लेम वाढवायची, म्हणजे मध्यम आचेवर करायची आणि मध्यम आचेवर कापण्या एकसारखे आपण उलटपालट करून घेऊयात.
तर चमच्यानेच मी असं गुलाबजामुन सारखं हलवून घेते, म्हणजे एकसारखा रंग येतो आणि एकसारखं उलटपालट करून घेऊयात. आधी कापण्या घातल्यावर अर्धा मिनटं थांबायचं, म्हणजे आकार धरू द्यायचा आणि त्यानंतर मग चमच्याने हलवायच्या, म्हणजे एकसारख्या रंगावर तळल्या जातात. तर हे पहा, आता झारणीनेही सर्व कापण्या आपण काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता एकसारखा असा रंग आला आहे कापणींना. याच पद्धतीने आता राहिलेल्या कापण्याही आपण तळून घेऊयात. अगदीच गॅसची आच मंद आचेवर करायची नाही, नाहीतर मग कापण्या खूप तेल शोषतात, चिवट आणि अशा वातट होतात. म्हणून गॅसची आच थोडी मध्यमपेक्षा कमी ठेवायची किंवा मध्यम ते मंद आचेवर कापण्या तळून घ्यायच्या. जास्त मोठ्या आचेवर तळल्या तर वरूनच लाल रंग येतो, आतमध्ये अशा पिठाळ होतात. तर तसं न करता गॅसची आच मध्यम आचेवर ठेवूनच कापण्या तळायची. तर तुम्ही एक कापणी पाहू शकता किती टम्म अशा कापण्या फुगत आहेत. काही सेकंद कापण्या घातल्यावर थांबायचं, त्यानंतर चमच्याने अशा कापण्या सुटसुटीत करून घ्यायचं, म्हणजे आकार एकसारखा येतो आणि अगदी टम्म अशा या कापण्या फुगतात. आणि दर 1-2 मिनिटांनी सारखं चमच्याने असं हलवत राहायचं, एकसारखा रंग येतो. आता सर्व कापण्या मी इथे तळून घेतल्या, तर तुम्ही पाहू शकता कापणीचा रंगही कसा खुलून दिसतोय आणि खसखसही उठून दिसती आहे. तर अगदी टेस्टी आणि खुसखुशीत अशा ह्या आपल्या कापण्या तयार आहेत. अजूनच तुम्हाला कुरकुरीत कडक हव्या असतील तर तुम्ही पातळ अशी ही गुळाची पोळी लाटून घेऊ शकता. तर ही कापणीही जवळून दाखवते. तर हे पहा, खसखससुद्धा अगदी उठून आणि रंगही कसा खुलून दिसतो आहे. तर हे पहा, साईडची किनारसुद्धा किती खुसखुशीत अशी झाली आहे आणि टम्म अशा ह्या शंकरपाळ्यासारख्या आपल्या कापण्या तयार झाल्या आहेत. तर तोडूनही दाखवते. आतमध्येही अशी जाळी आणि आतपर्यंत टम्म फुगलेले आहेत, पदर निघून आले आहेत, अशी आपली कापणी तयार झाली आहे. तर आजींच्या सांगितल्याप्रमाणे कापण्या बनवल्या. खरंच 8 ते 10 दिवस कापण्या टिकून राहिल्यात. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीत पुन्हा भेटूया. धन्यवाद.